मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे. तालुकास्तरीय झालेले मूल्यांकन फाईलमध्ये बंद, गुणपत्रिका तयार करण्याचे काम सुरू. सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मूल्यांकनाचे काम पूर्ण झालेले आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हे या योजनेचे पहिले वर्ष असताना सुद्धा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 11 ग्रामपंचायत झालेले मूल्यांकन आता फाईलमध्ये बंद झाले असून मार्गदर्शक सूचीप्रमाणे गुणपत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे. मारेगावच्या मूल्यांकन समितीने गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समितीमधील शर्यतीत असणारे 11 ग्रामपंचायतीचे मूल्यांकन केलेले होते. शेवटच्या दिवशी महारीटोला, भजियापार या 2 ग्रामपंचायतीचे मूल्यांकन करून समारोप करण्यात आला आहे. समारोपीय कार्यक्रमात भजियापार ग्रामपंचायतीकडून मोठ्या प्रमाणात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यशस्वीसाठी विस्तार अधिकारी गांधी पराते, सरपंच रुक्मिणी ठाकरे, उपसरपंच देवेंद्र रहांगडाले, शशिकुमार तुरकर, नरेंद्र रहांगडाले, राजेंद्र बेलावे, नामेश्वरी चौधरी, अनिता रहांगडाले, विश्रांती चोरुवाडे, दिशा लांजेवार, ज्योती रहांगडाले, ग्रामपंचायत अधिकारी विजय भिसेन, सगरंग परीक्षक सुरेश रहांगडाले, रोजगार सेवक सूरज रहांगडाले, ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण गौतम इत्यादीने अथक परिश्रम घेतले. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पंचायत समितीच्या मूल्यांकन समितीची परीक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. या समितीने गेल्या 6 मे पासून पारदर्शक पद्धतीने मूल्यांकन केलेले आहे. मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भीमराव वनखडे यांच्या मार्गदर्शनाखालील मूल्यांकन समितीमध्ये मारेगाव पंचायत समितीच्या पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी पांडुरंग माने, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर देऊळकर, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी शंकर महल्ले, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी धीरज साळुंके, पत्रकार माणिक कांबळे यांचा समावेश होता. या समितीने मूल्यमापनाचे काम पूर्ण करून ही समिती मायभूमीला पोहोचली आहे.